स्वामी समर्थ. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्व स्वयंसेवकांचं हार्दिक स्वागत आहे. दत्त जयंती ही कशी साजरी करावी, कुठल्या सेवा कराव्यात याबद्दलची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. 4 डिसेंबर 2025 रोजी दत्त जयंती ही आलेली आहे. दत्त जयंती ही गुरुवारी आहे आणि या दिवशी मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारची देखील पूजन सर्वजण करणार आहोत. अशी खूप छान अशी सेवा आपल्या हातून आता घडणार आहे. पौर्णिमा ही सकाळी म्हणजे 4 तारखेला सकाळी 8:38 सुरू होणार आहे आणि 5 तारखेला पहाटे 4:44 संपणार आहे. आपल्याला या म्हणजे 4 तारखेला मार्गशीर्ष गुरुवार, लक्ष्मीची सेवा, सत्यनारायण पूजन, विष्णूंची सेवा आणि आपल्या दत्त जयंतीची जी सेवा आहे ती सर्वांना करायची आहे. असा पूर्ण दिवस आपल्या सर्वांना मिळालेला आहे. सेवा करण्यासाठी आपल्या देवघरामध्ये महाराजांची मूर्ती असेल, फोटो असेल, म्हणजेच महाराजांचं अधिष्ठान आपल्या घरामध्ये आहे. तर अशा वेळेला आपण काय करायचे, आपण केंद्रात जाऊन तर सर्वजण सेवा करणारच आहोत, पण तरी देखील आपल्या घरात जो महाराजांचा फोटो आहे, ती मूर्ती असेल, फोटो असेल, तर त्या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठून सर्वांनी महाराजांचा जो फोटो असेल किंवा श्रीपाद श्री वल्लभांची मूर्ती असेल किंवा स्वामी महाराजांची मूर्ती असेल, दत्त महाराजांची जरी मूर्ती असेल, त्यावेळेला आपल्याला षोडशोपचार पूजा करायची. दत्त महाराजांची मूर्ती असेल, स्वामी महाराजांची मूर्ती असेल, त्याची पूजा करायची. पाण्याने आपल्याला अभिषेक करता येणार आहे. केशरयुक्त दुधाने देखील तुम्ही अभिषेक करू शकता, चंदनाने अभिषेक करू शकता आणि मधाने देखील तुम्ही अभिषेक करू शकता. आणि पूजा करण्याची विधी म्हणजे 1 वेळा गणपती अथर्वशीर्ष याचं पठण करा. फलश्रुती म्हणण्याची गरज नाही. दुसऱ्यांदा 16 वेळेस पुरुष सूक्त, 16 वेळेस स्त्री सूक्त म्हणायचं आहे, 1 वेळ पवमान सूक्त म्हणायचं आहे आणि अभिषेक देखील करायचा आहे. आणि तो अभिषेक केलेला तीर्थ सर्वांनी थोडं का होईना प्राशन करायचं आहे. आणि हे तुम्ही घरात देखील शिंपडू शकता. फक्त तुळशीला आपल्याला ते अर्पण करायचं नाही, कारण अभिषेक झाल्यानंतर मूर्ती व्यवस्थित स्वच्छ करून ठेवायची आहे. तुळशीला ते अभिषेकाचं पाणी टाकायचं नाही, कारण बाकीच्या दुसऱ्या झाडांना तुम्ही टाकू शकता, पण तुळशीला टाकायचं नाही. अभिषेक झाल्यानंतर मूर्ती व्यवस्थित स्वच्छ करायची. परत आपल्या जागेवर मूर्ती ठेवून द्यायची आणि त्यांना वस्त्र परिधान करून हिना अत्तर लावून चाफा जो तुम्ही महाराजांना अर्पण करायचा आहे किंवा कुठलंही पिवळं फूल तुम्ही महाराजांना अर्पण करू शकता. दत्त जयंतीच्या दिवशी जी 10:30ची आरती आहे, जी नैवेद्य आरती आहे, ती 10:30ला होत नाही, 12:39ला होते, कारण श्री दत्त जन्माची वेळ ही 12:39ची आहे. आपल्या सर्वांना 4 तारखेला शार्प 12:39 आरतीला सुरुवात करायची आहे. महाराजांना आपल्याला हाक मारायची आहे अगदी मनातून. त्यावेळेला आपली आरती ही महाराजांपर्यंत नक्की पोहोचवायची आहे. तुम्ही दत्त महाराजांची आरती घेऊ शकता किंवा तुम्ही स्वामी महाराजांची देखील आरती घेऊ शकता, पण शक्यतो दत्त महाराजांची आरती घेण्याचा प्रयत्न तुम्ही करा. किंवा पंचप्राण हे आतुर झाले करण्यात आरती, हे देखील तुम्ही आरती दत्त महाराजांची म्हणू शकता. पौर्णिमेच्या त्या दिवशी उपवास आपल्या सर्वांना करायचा आहे. त्या दिवशी आपल्याला नैवेद्य देखील दाखवायचा आहे. मार्गशीर्ष महिन्याचा हा उपवास असणार आहे आणि दत्त जयंतीलाही उपवास आहे. हा उपवास सोडायचा कसा, खूप मोठा प्रश्न या वेळेला निर्माण झाला आहे. दत्त जयंतीचा उपवास हा आपल्याला एकादशीप्रमाणेच करायचा. दुसऱ्या दिवशी आपल्याला हा उपवास सोडायचा आहे. 5 तारखेला 10:30ची आरती करून महाराजांना नैवेद्य दाखवून 4 तारखेला आपल्याला 12:39 दत्त जन्म होणार आहे. त्याच्या आधी 12:15 वाजता सर्व आवरून 12:15 वाजता तुम्हाला गुरुचरित्र ग्रंथातील 4था अध्याय वाचायचा, जो दत्त जन्माचा असणार आहे. दत्त जन्म कसा झाला, श्री गुरुचरित्रातील 4थ्या अध्यायामध्ये इन डिटेल दिलेला आहे, पण तो अध्याय हा संपूर्ण आपल्याला वाचायचा नाही. 4था अध्यायातील ओवी संख्या 41पर्यंत तुम्हाला तो अध्याय वाचायचा आहे. 41वी ओवी झाली की 3 बाळे झाली इथपर्यंत आपल्याला वाचायचं आहे. हे वाचून झाल्यानंतर जेव्हा 3 बालके झाली असं म्हटल्यावर त्यावेळेला जय जयकार करायचा. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त, अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त, अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त असं 3 वेळा म्हणायचं आहे. जय जयकार करायचा आहे. बिंदास जय जयकार करून परत ग्रंथ झाकून ठेवायचा आहे. तो ग्रंथ परत अर्धाच वाचायचा आहे. ओवी संख्या 41पर्यंत पठण करू शकता. दत्त जन्माच्या दिवशी स्वामीचरित्र सारामृताची पारायणाची सांगता देखील होणार आहे. तुम्ही एक पाठ म्हणजे 21 वेळा तुम्ही स्वामीचरित्र सारामृताचं पारायण हे करू शकता. संक्षिप्त गुरुचरित्र ग्रंथाचं पूर्ण पारायण तुम्ही दत्त जयंतीच्या दिवशी करू शकता. गुरुचरित्र सार असेल, जगद्वंद्य अवधूत दिगंबर दत्तात्रय गुरु तुम्हीच ना, हे देखील तुम्ही पठण करू शकता. घोरकष्ट उद्धारक स्तोत्र देखील म्हणू शकता. गुरुचरित्रातील 14वा 18वा अध्याय देखील तुम्ही सेवा म्हणून पठण करू शकता. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या मंत्राचा 11 माळी जप आपल्याला करायचा आहे. स्वामी समर्थ महाराजांच्या मंत्राचा 11 माळी जप आपल्याला करायचा आहे. ओम दिगंबराय विद्महे त्रिपुत्राय धीमहि तन्नो दत्त प्रचोदयात.
या मंत्राचा देखील एक माळ मंत्र करू शकता. दत्त चालिसा, दत्त बावनी, दत्त स्तोत्र हे देखील तुम्ही पठण करू शकता. जे सेवा तुम्हाला दत्त महाराजांची किंवा स्वामी महाराजांची माहीत असेल ती तुम्ही करू शकता. त्याचबरोबर अन्नदानाला देखील अतिशय महत्त्व आहे. या दिवशी पिवळं दान करायचं आहे. तुम्ही पिवळी केळी दान करू शकता, पिवळी वस्तू दान करू शकता, पिवळी मिठाई दान करू शकता, पिवळी डाळ दान करू शकता. तुम्हाला जेवढी तुमची इच्छा असेल तेवढं तुम्ही दान करू शकता. दत्त जयंती ही साजरी करायची आहे. दत्त जयंतीचा उपवास दुसऱ्या दिवशी सोडायचा आहे. संक्षिप्त गुरुचरित्र फक्त सातत्य ठेवायचं आहे. तुम्ही दत्त जयंतीच्या दिवशी देखील हे करू शकता. आता दत्त जयंतीच्या दिवशी केलेल्या या सेवेमुळे काय मिळतं, तर गृहकलेश असेल, वास्तुदोष असेल, संततीच्या समस्या असतील, पितृदोष असेल, यापैकी कुठल्याही प्रकारचा दोष असेल, मानसिक शारीरिक प्रकारच्या ज्या अडचणी आपल्याला सर्वांना भेडसावत असतात त्या सर्व प्रकारच्या अडचणींसाठी दत्तगुरूंची उपासना ही सर्वात महत्त्वाची आहे. आणि आपल्या आयुष्यातील ज्या अडचणी समस्या ज्या दूर होतील त्या दत्तांची सेवा ज्या वेळेला आपण सर्वजण करतो त्यावेळेला आपल्या सर्वांना असा अनुभव येतो की दत्ताची जेवढी आपण सेवा करतो ती सेवा खूप महत्त्वपूर्ण आहे. यामुळे आपल्या आयुष्यातील अडचणी या समस्या दूर होत असतात. सर्व प्रकारच्या तापातून आपण मुक्त होतो. आपल्याला दत्ताची उपासना करायची आहे. आणि या दिवशी तुम्ही गुरुगीता देखील पठण करू शकता. औदुंबराला आपल्याला त्या दिवशी प्रदक्षिणा मारायच्या आहेत. औदुंबराला प्रदक्षिणा मारत असताना तुम्ही 108 प्रदक्षिणा मारा, 1000 मारा, तुमची इच्छा. आणि गोदानाचे देखील त्याचप्रमाणे वस्त्रदानाचं आहे. तसंच त्याचप्रमाणे अन्नदानाला देखील खूप महत्त्व आहे. जर तुमच्या कुंडलीमध्ये जर गुरुग्रह हा बलवान असेल ना तर तुमच्या कुंडलीतील कुठलंही दोष असू द्या तर ते देखील तुमचं काहीच करू शकत नाही. त्यावेळेला आपल्या घरातील वातावरण हे सकारात्मक होतं, पूर्णपणे पवित्र असं ठेवायचं आहे. दत्तगुरूंची ज्या वेळेला आपल्यावर कृपा होते त्यावेळेला कुठल्याही प्रकारचं नुकसान आपलं होणार नाही आहे. सर्वांनी दत्त जयंती अगदी उत्साहाने साजरी करावी ही सर्वांना विनंती आहे. झालेली सेवा ही महाराजांच्या निमित्त करते. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट मात्र श्री स्वामी समर्थ म्हणून नक्की करा. सर्वांना श्री स्वामी समर्थ.